नमस्कार मित्रांनो, मी विलास. किल्ले ढवळगडावरती आलो होतो. संपूर्ण किल्ला फिरून झालाय. घरी चाललोय. साधारण रात्रीचा आता भरपूर टाइम झालेला आहे. आणि काय भेटलंय बघायचं का इकडे. या ठिकाणी ना रस्त्याच्या कडेने ना जात होता. त्या ठिकाणी साप दिसलाय मित्रांनो. साप जर पाहिला ना तुम्ही, या सापाचं बघा कलर कसा आहे. या सापाला इंग्रजीमध्ये ट्रिंकेट म्हणतात मित्रांनो. साप या ठिकाणी बसलेला, ह्याला काही डिस्टर्ब करत नाहीये. मराठीमध्ये तस्कर बोलतात. हे सापाची प्रजाती खरं तर आपल्या भागामध्ये आहे ना, ह्याच्यामध्ये दोन साप असतात. म्हणजे की एक पहाडी तस्कर आणि एक कॉमन तस्कर. म्हणजे आपल्या भागामध्ये निघणारा हा पहाडी नाही आहे, हा रेग्युलर आपल्या भागामध्ये निघणार आहे. पण माळरानावरती साप बघायला भेटणं म्हणजे खूप वेगळं आहे. साप बिनविषारी आहे. हा साप आपल्या लोकवस्तीमध्ये प्रामुख्याने निघत असतो. या सापाचं खाद्य पाल, बेडूक, सरडे, उंदीर. उंदीर आपल्या घरातील उंदीर खाणारा साप आहे. साप खूपच चांगला आहे, हा सुंदर आहे. सुरुवातीला जर पकडाय गेला कधी तर तो डायरेक्ट बाईट करतो. आता वातावरण खूप गार झालेलं आहे. सापाला या ठिकाणी आहे ना सोडतोय. त्याला काही कुठं जायचं आहे का, ते शिकारीला जायचं असेल तर जाऊन द्या. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. त्यामुळं मित्रांनो मी सांगतोय, रात्रीचं प्रवास करताना आहे ना पायामध्ये बुटं असले पाहिजे. आणि दुसरं की असे साप असले तर तुम्हाला त्या सापांच्या जाती पाठ पाहिजे मित्रांनो. जेणेकरून असे साप तुमच्या लोकवस्तीमध्ये आले किंवा जंगल ट्रॅकिंग करत असणार किंवा जंगल ट्रॅक करताना आहे ना असे साप आले तर तुम्हाला त्या सापांबद्दलची आहे ना जाती तरी कमीत कमी पाठ पाहिजे. नाही तर काय होतं, तुम्हाला सापांच्या जातीच पाठ नाही आणि एखादं तुम्ही ट्रॅक घेऊन जाता, एखादं आहे ना गडकिल्ले ट्रॅकिंगला जाता आणि तुम्हाला त्याच्यातली माहिती नसते. तुम्ही घेऊन गेल्या लोकांना जर असं दगडाखाली बघा साप बसलेला आहे आणि माझ्यासारख्याचा पाय इथं जर गेलं सापापाशी असा, आता असा पाय पडला नाही का तो माझ्या पायालाच चावणार. मग हाच जर साप मला माहिती आहे बिनविषारी आहे, काळजी करायचं कारण नाही आहे. त्यासाठी पायामध्ये बूट असला पाहिजे. साप कुठं बसलाय बघितलं तर दगडापाशी बसलेला आहे. नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, लाईक करा. आज व्हिडिओ शेअर करायचा आहे तुम्हाला. साप बिनविषारी आहे, दगडाखाली बसला होता, पाहिला दिसला. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि चला आता इथंच थांबवतोय सगळा व्हिडिओ. मला देखील घरी जायचंय. रात्र प्रचंड झालेली आहे. आता घरी जाऊन पुढच्या नेक्स्ट प्लॅनची तयारी करायची. तुम्ही येताय ना माझ्याबरोबर निसर्गाच्या सानिध्यामध्ये फिरायला. होय होय, तुम्हाला पण घेऊन जातो मी माझ्याबरोबर निसर्गाच्या सानिध्यामध्ये फिरायला. चलो बाय.